मुंबईतल्या वरळी भागात अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर्स झळकलेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबई राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मडवी यांच्या नावाने शुभेच्छुक म्हणून हे बॅनर झळकलेत। अमोल मिटकरींच्या रूपाने एकदा वरळीमध्ये घड्याळवाला आमदार विजयी व्हावा असा उल्लेख बॅनरवरती करण्यात आलाय। सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, तर मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे। मिटकरींच्या नावाने वरळीत झालेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात काहीसं कुतूहल निर्माण झाले। याआधी 2009 मध्ये सचिन अहिर यांच्या रूपाने वरळीतून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता। सचिन अहिर आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, त्यामुळे वरळीवर राष्ट्रवादी अजित पवार गट दावा करणार का याबद्दल उत्सुकता आहे। मी सध्या मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे काही बॅनर्स लागलेले आहेत, ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। मुंबईतील वरळी भागामध्ये अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर्स लागलेत। मुंबईचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मडवी यांच्या नावाने हे शुभेच्छुक म्हणून बॅनर्स लागलेत। अमोल मिटकरींच्या रूपाने एकदा वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा असा बॅनरवर उल्लेख आहे। सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत, तर दुसरीकडे मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे। मिटकरींच्या नावाने वरळीत बॅनरबाजीमुळे आता राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झालाय। याआधी 2009 मध्ये सचिन अहिर यांच्या रूपाने वरळीतून सचिन अहिर हे निवडून आले होते आणि राष्ट्रवादीला आमदार हा 2009 मध्ये वरळी मतदारसंघातून होता। सचिन अहिर आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, त्यामुळे वरळीवर राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा दावा होणार का हा याबद्दल आता सध्या उत्सुकता आहे। सध्या तरी हे बॅनर हे चर्चेचा विषय सध्या तरी वरळी भागामध्ये ठरत आहेत। कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।